बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि मनसेची युती. 18 ऑगस्टला निवडणूक. पालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे बंधूंचं युतीचं पहिलं पाऊल. महायुतीमधील मंत्र्यांचा तिढा आता दिल्लीत अमित शहांच्या दरबारी. वाचाळवीर मंत्र्यांना बसणार चाप. एकनाथ शिंदे आणि शहांमध्ये बंद दाराआड 25 मिनिटं चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदींची भेट. गेल्या अर्ध्या तासापासून बैठक सुरू. ऑपरेशन सिंदूर, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसह महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चेची शक्यता. उद्धव ठाकरे दिल्लीत. राऊतांच्या घरी खासदारांची बैठक, तर शरद पवारांचीही घेतली भेट. उद्या राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची डिनर डिप्लोमसी. वनताराचे सीईओ कोल्हापुरात दाखल. अधिकृत पत्र घेऊन स्वामींना भेटणार. सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यासह नांदणीत माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र सुरू करण्याबाबत पत्र देणार. माधुरी हत्तीणीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी वनतारा सर्वतोपरी मदत करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक पोस्ट. सरकारच्या याचिकेत सहभागी होण्याचा वनताराचा निर्णय. एका पदासाठी एकाच दिवशी 2 आदेश. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या विभागाकडून आदेश जारी. 2 अधिकाऱ्यांना एकाच विभागाचा अतिरिक्त कार्यभाराचा आदेश दिल्यानं गोंधळ. दादरमधील कबूतरखान्याजवळ जैन समाज आक्रमक. ताडपत्री फाडली. पोलीस आणि जैन समाजात झटापट. जैन समाजानं केलेलं आंदोलन चुकीचं. कायदा हातात घेऊ नका. मंगलप्रभात लोढा यांचं मुंबईकरांना आवाहन. बाहेरच्या लोकांनी आंदोलन केल्याचा दावा. बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट. शेतकरी आंदोलनाला हजर राहण्यासाठी राज ठाकरेंना निमंत्रण दिल्याची बच्चू कडूंची माहिती. माजी भाजप प्रवक्त्या आरती साठेंच्या नियुक्तीवरून आरोप प्रत्यारोप. मुंबई हायकोर्टात भाजपशी संबंधित 5 न्यायमूर्ती. राऊतांचा आरोप. तर इतिहासात अशी अनेक उदाहरणं. तेव्हा अखंड तांडव का नाही केला, भाजपचा सवाल. लाडक्या बहिणींचे पैसे लाटणाऱ्या पुरुषांवर 15 दिवसात कारवाई होणार. 26 लाख लोकांचा डेटा व्हेरीफाय करण्याचं काम सुरू. भर गर्दीत बस स्थानकावर बसून मोबाईलवर पाहिला पॉन. धाराशिवच्या नळदुर्गमधील मौलवीचा प्रताप. विकृत मौलवीवर गुन्हा दाखल. कोथरूडमधील मुलींच्या पोलिसांवरील हाणामारीच्या आरोपांनंतर ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांकडे. तरुणींना कोणतीही ताजी दुखापत नाही, ससूनच्या अहवालातून स्पष्ट. कोल्हापुरात पैशाच्या हव्यासापोटी रक्तासह रक्तातील प्लाझ्माचीही मोठ्या प्रमाणात तस्करी. पुढारी न्यूजच्या स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक बाब उघड. हैदराबादमधील औषध कंपन्यांना प्लाझ्माचं वितरण. 10वीतल्या विद्यार्थिनीचा शाळेच्या आवारातच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. गेटमधून आत जातानाच मुलीला आली चक्कर. नाशिकमधील धक्कादायक घटना. पुणे पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागडे झुंबरं, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी गायब. घटनेबाबत महापालिकेकडून प्रचंड गोपनीयता. कोणतीही तक्रार अथवा गुन्हा दाखल नाही. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता. केवळ चित्र बदललं, पण कविता एकच. महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी 5 IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय. उत्तराखंडच्या उत्तरकाशीतील धराली गावात ढगफुटी. 34 सेकंदात शेकडो घरं, दुकानं गेली वाहून. 4 जणांचा मृत्यू. 50हून अधिक बेपत्ता. 10 जवानही गेले वाहून. राज्यातील तब्बल 39 पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले. पुण्यातील 24, नांदेडमधील 11 तर सोलापुरातील 4 पर्यटकांचा समावेश. सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती. नरेंद्र मोदी चीन आणि जपानच्या दौऱ्यावर. चीनमधील SCO बैठकीत राहणार उपस्थित. 30 ऑगस्टला करणार जपानचा दौरा.